लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं. 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही. आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे. ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता, केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाही? आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही.